पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय केनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे। आम्हाला असं माहित पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे। हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने, इकडे बंड्या सावंत इकडे, हे बघा विजय केनवडेकर, हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवतो या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा। हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा, इकडे इकडे हे बघा, इकडे हे पैसे, इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे। हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे। आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत। कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत। कुठले दाखव, प्रूव्ह करा। हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार। निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोलला, बोलो ना, सगळ्यांना बोलला, पत्रकारांना बोलू। तुम्ही तुमच्या बिझनेसचे तुम्हाला प्रूव्ह करायला लागणार। कुठल्या बिझनेसचे आहे ते? के बिल्डर्स अँड डेव्हलपरचे। काय कसलं पेमेंट आहे हे? आपल्या फ्लॅटचं। कसलं? फ्लॅट सेल केलं? कॅश मध्ये? कोण आहे? कॅश कोणी दिली तुम्हाला? थांबा सर, कोण आहे? राणे साहेब बोल, जगताप सर। जगताप साहेब, मी निलेश राणे बोलतोय, आमदार। मी ते विजय केनवडेकर यांच्या घरी आलोय। त्यांच्या घरी पैसे सापडलेत तर मी तिकडे आलेलो आहे, पत्रकारांनाही बोलवतोय आपण इकडे यावं, हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी। हॅलो हॅलो, हा आवाज येतोय आपल्याला? हॅलो हॅलो, आवाज येतोय का आपल्याला? मी म्हटलं की मी विजय केनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे तर मी इकडे पैसे सापडलेत विजय केनवडेकरांच्या घरी। जरा या इकडे, हे जरा पुढची कारवाई करावी लागेल। हे जर तुम्ही शूट कराल, हा हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत। आता तुम्हाला केनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल। माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध। हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल। लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात। ह्या अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे। मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली। आज फक्त हे एक घर नाहीये, असे मालवणमध्ये किमान 10 ते 15 घर आहेत जिथे हे व्यवहार चाललेत। हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हवेत? एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय। हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही। हे जर तुम्हाला हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11 घरांमध्ये चालू आहे। हे सायमल्टेनियसली पैसे पोचवले जातात आणि मग ह्यांची लोक येऊन त्या स्तरावर खाली पैसे वाटतात, घर टू घर। हे त्याच्यातले पैसे आहेत। आता माझं केनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही, पोलिसांनी यावं, ते जप्त करावं, त्याच्यावर योग्य ती कारवाई निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी। तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत। त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे
ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत. जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर होईल. या ती बॅग तशीच राहते. या बाहेर. होय साहेब, खरंच सांगतो मी पण असतं सांगतो. आमदार साहेब निलेश साहेब अरे बोल. हॅलो. अरे करायची ना असं काही नुसतं कशात सांगतो. लावा तुम्ही सगळ्यांना पुन्हा बोलून घ्या. हे सगळ्यांसमोर झालं पाहिजे. पत्रकारांना फोन कर. हो केलं. काय चालू आहे. हो. आपण रूम मध्ये जायच्या अगोदर हे महाशय ते पैसे लपवायचा प्रयत्न करत होते. ते आता फार सोबर दाखवत आहेत, फार डिसेंट दाखवत आहेत. पण हा जो आहे, तू इकडे तर तुझा चेहरा दाखव बाबा. तू लपवत होता पिशवी आणि यांचा चेहरा. हे बॅग लपवत होते. माझी खात्री आहे, इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावेत. ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल. माझी खात्री आहे की जवळपास अजून असावेत. किती आहेत ते मला माहित नाही. ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे. योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते. पण हे विटनेस टू क्राईमच नाही, हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत. की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे. म्हणून बंड्याची सावध मी तुमचंही नाव टाकणार आहे. तुम्ही जे करत होतात तुमचंही एफआयआर मध्ये मी नाव टाकणार. सर तुम्हाला देऊ की सगळ्यांना येईपर्यंत वाट बघू. येत आहे. माझी विनंती अशी आहे की तुम्हीच जाऊन ती बॅग बाहेर घेऊन, कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको, तर तुम्हीच जाऊन बॅग बाहेर घेऊन या. म्हणजे ती शूटिंग करता येईल.
पंचनामा. रवी चव्हाण साहेबांचा चेहराने घेतला. हो घेतलं. ते जगताप साहेब कुठपर्यंत आले बघ. हो जरा 2 मिनिटं त्यांना बाहेर द्यायचं. कॅमेरा या. हा या. या. एकत्र करा. हो. नाही सर काय डोन करतो. के सर फर्मच आहे के बिल्डर. सर मी फक्त पोट धुवायला आणले. माझी मला सगळं माहिती आहे. तुम्ही माझी कधीपासून- बिल्डर फर्मच आहे. असू दे ना. आहे ना, मुंबईपर्यंत आहे असू ती दे. आहे, मी सांगतो. आहे माझी ना. आहे. आहे ना. तुम्हाला ते मला कशाला सांगते. तुम्हाला ते सांगतो ना. अधिकाऱ्यांना दाखवावं लागेल. पुरावा दाखवावं हो, लागेल. दाखव ना, सगळं दाखव. 100% दाखव. आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो. ह्याच्या पुढेही मी सर तुमचं प्रामाणिक किती तुम्ही जेवढं आवाज वाढवाल मी अजूनपर्यंत आवाज वाढवलेला नाही. मी साहेब हे बरोबर नाही. ही निवडणुकीची पद्धत बरोबर नाही. मी साहेब नाही. हे पैसे कुठून आले. खालपासून माझा कॅमेरा चालू होता. विजय केनवडेकर मी अजूनपर्यंत गप्प आहे. हा माणूस किती वेळ इकडे मला सगळं माहिती आहे. मी गप्प आहे. मी चांगल्या भाषेत बोलतोय तुमच्याशी. भाषा आणि आवाज ओढून माझ्याशी बोलायचं नाही. मला सांगता खालपासून शूटिंग घेतोय आम्ही. योगेशला सांगितलं. आपले सगळे प्रमुख इकडे आलेले आहेत. मी विनंती करतो बंड्याजी सावंत किंवा विजय केनवडेकर आपल्यापैकी एक ती बाईक बाहेर घेऊन यावी. मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही. नाही करून बेडरूम करा, चला मग चला चला. ही बॅग आता काही वेळापूर्वी इकडे शूटिंग घ्या. काही वेळापूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेली आहे. आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको. इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे. हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत. एवढंही आपण बघू शकाल. आता माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही, अजून आहेत. पण मी सन्मान्य PI जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे.
निवडणूक अधिकाऱ्याने इकडे बोलवलेलं आहे. त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी. मी हेच जे काय सांगत होतो, जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला. हे फक्त एक घर नाहीये, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत, हे जमा करायचे. या कोण या नमस्कार, कोण आपण? मी श्रीपे माने. इकडे या माने साहेब, इकडे सर. हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी, बरोबर आहे? हे पैसे मी किती आहेत मी मोजले नाही, ते तुम्ही मोजा. माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि हे फक्त एकच घर नाहीये, 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये. तर त्यापैकी हे आहे. हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा. जगताप साहेब कुठे आहेत? सगळे पोस्ट आहेत ते आणि आरो साहेब पोस्ट. हा, मग त्यांना येऊ दे. मग मी त्यांना वेगळं सर, कशाला सर, ब्रीफ सर, करू? बरोबर. त्यांना येऊ दे. हे फक्त तुम्हाला, आम्ही काय हात नाही, तुम्ही बघा. अच्छा, यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत, त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे. त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी, तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचेच आहेत, त्यांनीच हात लावलेला आहे. आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये 8-10 घर आहेत, त्याचा ताबा आपण घ्यावा. तर तुम्हाला आतमध्ये न्यायला लागेल. आतमध्ये हो. सेव करना. तू आणलीस का पैसे? तू आणली वरती काय वर पण जाणार ड्रायव्हर आहे ना. हा निघाला काय निघाला. आपलं मान असलेलं ना इकडे त्या ठिकाणी. फोन चेक.
जण आले. हो सर खाली आले साहेब आले त्यांना रस्ते निवडणूक अधिकारी आहेत. हो सर सांगितलं हो काय रे कुठपर्यंत कुठे आले निवडणूक अधिकारी दोन्ही सोबत नॉर्मल वीडियो बना अभी पुलिस आएगा ना नॉर्मल वीडियो बना
बिहारला सांगतो बिहार जातच गेला ना आपण लीड घेऊ आपण लीड घेऊ आत्मय करणार लीड घेऊ आतमध्ये इकडे सगळ्यांनी गर्दी करू नका बाकी त्यांचं काम नाही त्यांनी खाली थांबा थांब खाली कुठपर्यंत आले 2 गावांच्या पाठीमागे आरो खाली आहेत बघ त्यांना घराचं कन्फ्युजन आरो कुठे कार्यालयात काय करतात
एवढा मोठा कांड झालाय इकडे, कार्यालयातून इथे यायला किती वेळ लागतो? तुमच्याशी मी काय बोलणार आहे? तुम्ही काय निकाल देणार आहे त्याच्यामध्ये? आरो इथेच आहेत ना, शहरामध्येच आहेत ना, मग काय झालं यायला? तुम्ही काय निकाल देणार तेवढं मला सांगा, मग बाकीचं मी पुढे बोलतो. हा, हे असं बरोबर नाही ना. तुमची याच्यात चूक नाही, तुम्हाला पाठवलं असेल, पण त्यांनी यायला हवं होतं. ही काही साधी सुधी रोज होणारी गोष्ट नाहीये. त्यांना बोलून घ्या, फोन करा त्यांना. हे आपल्या लोकांना सांग खाली आनंद, कोणी काही गडबड करू नका, गपचूप राहा. तुम्हाला जर इकडे आवाज करायचा असेल, तुम्ही इथून निघून जा. तुम्हाला आवाज करायचा असेल, इथून निघून जा. हे काय टाइमपास करायला इकडे बोलवलेलं नाही. तुम्ही पहिले सगळे गेटच्या बाहेर व्हा. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. सगळे गेटच्या बाहेर व्हा. निघा. साहेबांना जरा दाखवून या ना, तिथे एक बघून या ना एक आपण. रस्ता वाट मोकळे कर. इतर आहेत ना सगळी पण चला चला चला. निघाले का? जगताप साहेब, तुम्ही परत हवे आता मला? हा,
आरोग्य बोला. हा बोला. नमस्कार. हा अडचण अशी काय नाही, माझ्यासोबत PI साहेब जगतापजी आहेत. तुम्ही काहीतरी 2 फ्लाइंग स्क्वॉडचे अधिकारी पाठवलेले आहे. आता मला एक सांगा, ह्यांच्याकडे पुढची डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे या अधिकाऱ्यांना ज्याने तुम्ही पाठवले? हा. ते तुम्ही जमा करा, मला त्या रकमेशी काही घेणं देणं नाही. आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, हे फक्त एका घरात होतं याच्यातला भाग नाही. ही एकच बॅग नाहीये, शोधाशोध करावी लागेल. या घरात पण अजून अमाऊंट आहे असा माझा आरोप आहे. तुम्हाला प्रिमाइसेस सर्च करावं लागेल, मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल. यांची रोज माणसं फिरता येतो. माझ्याकडे 8-10 नावं अशी आहेत, अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतायत तिकडे शहरामध्ये. पण तुमचं लक्ष कुठे आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, निवडणुका फेअर झाल्या पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? अच्छा, हे का एक घर आहे का? अच्छा, माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतात. तुम्ही काय कारवाई करणार? नुसतं जप्ती नको आहे, तुम्ही FIR करणार आहात काय? अच्छा, आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा पण ड्रायव्हर नाही, कोणतरी भलताच आहे, तो असाच वरती आलेला आहे. हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जो काय पुरावा आहे, ही बॅग आहे, त्याला हे करत होते, डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते. मग त्यांना तुम्ही FIR मध्ये काढणार आहे का? तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा, मी स्वतः येतो. मला माझ्या नावाने FIR द्यायची. हा, मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा. कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, त्यांच्या अंगावर पैसे असतात. तुम्ही शोधणार कसे हे लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे. मी जर त्यांना रस्त्यात पकडलं, साहेब लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. मी आता सोडणार नाही. आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहे. अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे. यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? मी माझी दिवस रात्र, आता माझे कार्यकर्ते, माझी मुलं वॉचवर आहेत. एक जरी सापडला मला ह्याच्यातला, मी जागेवर बंदोबस्त करणार. पोलिसांच्या समोर सांगतोय, साहेब जगताप साहेब, आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल. ही पद्धत नाही निवडणूक लढवायची. मग उपयोग काय निवडणूक लढवून? ही अशी निवडणूक लढवायची? आज आपण 26 तारखेवर आहोत. यांचं कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले. कालपासून, एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय. कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली. जे मी सांगत होतो त्यास खरं ठरलं. गस्त वाढू नाही, तुम्ही ह्यांचा बंदोबस्त काय, तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही. 25-25 लाख रुपये, मला माहितीये रूट कसा आला, कोण कसा. हा म्हणतो धंद्यातला. बघा ऍटिट्यूड बघा, त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून. त्याचा ऍटिट्यूड बघा, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी. मेसेज नाही केला, कॉल आलेला साहेब. मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेले चार्ज. तो बघा, तो कोण आहे? तो थर्ड पार्टी. तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे? कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची. जगताप साहेब, हे बरोबर नाही. तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा. मी काय हा विषय सोडणार नाही. मी माझी जर मुलं आज रात्रीपासून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच. याचे कुडाळचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं.
ते अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे. ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा. मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार. मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे. मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही. माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही. पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे, आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे. तुम्ही योग्य ती कारवाई करा. मी उद्या येतो तुम्हाला भेटायला. तर आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो. माझं काम इकडे झालेलं आहे. बाकीचं तुम्ही पण आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा. मी माझ्या ह्याला मी उद्या येतो तुम्हाला भेटायला. फक्त गैरसमज नको, फक्त सांग मी प्रेसला येऊ दे ना, समोर प्रेस घेऊ. बोला प्रेस त्यांचा विचार कर. इथेच घेऊया ना. हो इथेच घेऊया. सेव हो जाता ना. हाँ सेव कर. रुक. जर नॅपकिन जरा सर ह्याला सांगायला लागेल. तू सांग. आणि सांगा कधी चालू करायचं. नमस्कार. आपण आज मालवण शहरामध्ये आहोत. मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे. आत्ताच तुमच्या सगळ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये 20-25 लाखाची, म्हणजे 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची. त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे. हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत, हा माझा सवाल होता त्यांना. त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही. ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे झाले, ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल. मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय. काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले, आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली. मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना. आज आपण 26 तारखेवर आहोत. 26 तारखेला एका घरामध्ये, माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात, आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी. पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे. एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत. मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत. काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या. ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा. 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले. मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरा वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची, ह्यांना काय विकास करायचा नाहीये. ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय. म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती. फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते, त्यांनाही मी सांगितलेलं आहे
साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार. मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे. कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते. पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे. अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत. विचार करा, हे आता बॅगा आलेल्या आहेत. या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे. रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने गावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल. आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय. पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्माननीय विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे. तो कुडाळचा कार्यकर्ता मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला? तुझा काय संबंध या घराशी? आणि ड्रायव्हर मी बोललो तू वरती काय करतोय? म्हणतो चावी द्यायला आलो. आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं म्हणजे बघत होतो तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते. त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो. खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो. ते पळायचे सगळे मार्ग बंद होते. त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले. त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे. त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत. काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई, किरकोळ काहीतरी कारवाई होईल, ते सुटणार आहेत. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या, तुम्ही घेतलीच असेल. काय घमेंड आहे चेहऱ्यावर. हे पैशाचं घमेंड आहे. उतरवायला वेळ लागणार नाही. आतापासून ते 2 तारखेच्या निकाला म्हणजे 3 तारखेला निकाल आहे. 2 तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून. आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्या समोर परत एकदा येईन. धन्यवाद.